किट्टू डार्लिंग, कशी आहेस? ऐक ना, मी एवढे कष्ट करतो ना तर माझे पाय दुखतायत ग. आणि तुला माहितीये का, नवऱ्याचे पाय चेपून दिले ना तर बायकोला पुण्य मिळतं. निदान तेवढं तरी कमाव. म्हणायचंस ना तुझं प्रेम आहे माझ्यावर, पण मला ना आता तुझ्या ह्या प्रेमाची भीती वाटायला लागली. हो का? तोंड उघडायला सांगितलंय नाही ना? हा, आणि काय ग, आजपर्यंत माझ्या बरोबरीने तुझ्या घरच्यांना फसवत आलीस, तुझ्या आई बापाला, तुझ्या भावाला फसवत आलीस, आणि आता ही नाटकं सुचतायत. तू काय धुतल्या तांदळाची नाहीयेस, लक्षात ठेव. स्वार्थी असेल मी, पण खुनी नाहीये तुझ्यासारखं. जीव नाही घेतलाय कोणाचा, कळलं ना? हे जिवंत राहायचंय ना, हो का नाही? हो नाही, हो का नाही? हो. हा, आता याच्या पुढे मी सांगेन तेव्हाच तोंड उघडायचं, इथेही आणि बाहेरही. चल एक. कुठे राहिला हा मुलगा? सांगितलंय. आला. भाऊ, आई बोलवलं मला. आशू, मला ना कीर्तीचं वागणं खूप विचित्र वाटतंय. म्हणजे ती शिवाला सतत बोलत असते, तिला पाण्यात पाहण्याची एकही संधी ती सोडत नाही. पण कालपासून तिचं वागणंच बदललंय. ती काहीच बोलत नाहीये, शांत झालीये. चांगली गोष्ट आहे की सीता. हो, चांगली गोष्ट आहे, पण आता ती खाली आली ना तर खूप मेकअप करून आली होती. हो ना, म्हणजे असा एवढा मेकअप केलेला मी तिला कधीच पाहिलं नाहीये. मला काहीतरी विचित्र वाटतंय. ती काही लपवते असं वाटतंय का तुला? माहित नाही, पण काहीतरी टाळते एवढं नक्की, म्हणून ती गप्प गप्प राहते. आणि हे कीर्तीचं नॉर्मल वागणं असूच शकत नाही ना. भाऊ, आई मला जस्ट असं वाटतंय, अशी शक्यता असू शकते ना की कीर्ती आणि सुहासनी मिळून हा सगळा कट रचलाय, ह्याच्या मागे त्यांचा हात आहे. नाही नाही आशू, मला नाही वाटत तसं. नाही नाही, मला असं नाही वाटत. तेव्हा आशू, खून ही फार भयंकर गोष्ट आहे. सुहास असं काही करेल असं नाही वाटत मला. आणि कीर्तीला पण मी ओळखून आहे रे, म्हणजे तिला राग आहे शिवाचा, पण असं काही ती नक्कीच नाही करणार. मला काय वाटतं माहिती का, काय झालं असेल, नवरा बायकोंमध्ये काहीतरी भांडण झालं असेल, त्यात कीर्ती रडली असेल आणि ते आपल्याला कळू नये म्हणून कदाचित ती मेकअप करून आली असेल का? तसं असेल तर मग आपण सुहासशी बोलूया ना. नाही नाही, नको सीता, काहीतरीच काय. हे बघ, सुहासला असं आपण अचानक एकदम बोल नाही लावू शकत. नवरा बायकोंमध्येच काहीतरी झालं असेल आणि कीर्ती ज्या अर्थी आपल्याला काही सांगत नाही, म्हणजे ती ही सगळी परिस्थिती हँडल करू शकते. असं कसं झालं? ए बाई, हिने आपल्या गॅरेजवर ताबा वगैरे मिळवला नाही ना, विकत नाही ना घेतलं. येत असू शकतं, ती लाकडी इकडे करू शकतो. दिव्या, दिव्या बाहेर बाहेर तू पहिले. आम्ही करतोय, तू बाहेर. हा, काय झालं, दचकले ना मी. ए दिव्या, आमच्या गॅरेजवर असं ताबा करायचं नाही, गॅरेज आमचंय, तू बाहेर हो. हा, आणि एक मिनिट, तू कोणाला फसून हे सगळं केलंस? मला खरं खरं अगदी खरं. आमचं चंदन कुठे आहे चंदन? एक मिनिट, फसवलं वगैरे नाहीये मी कोणाला, आणि मी ताबा घेत नाहीये इथे. मी फक्त साफसफाई करायला आले. एक मिनिट, म्हणजे तू आपणहून स्वतःच्या मर्जीने हे सगळं साफसफाई करते? हो, आता आणखी कसं सांगू? हे सगळं चंदनला माहितीये. हा, माहितीये, येतो मग. दिव्या, आधी बाहेर चल बाहेर चल आधी, तू बाहेर चल. एक मिनिट थांब, मी काही ताबा वगैरे घेत नाहीये. मी चंदनला सांगून इथे साफसफाई करायला आले. हे बाई, चिमटा खात आई, चल तू. हे खरं? एक मिनिट दिव्या, तुझं आणि चंदनचं भांडण मिटलं? हो. हो, हे काय चाललंय? कुठलीही माणसं
काय करताय रे? का काय झालं? खुश नाही आहात का तुम्ही? नाही मजा आहे, पण असं कसं चंदन तू का हसतोयस? अगं मला यांची तोंड बघायची होती. ए बाई बाई, एक मिनिट हे सगळं काय काय विषय आहे? हा विषय असा आहे की दिव्याचं असं म्हणणं आहे की तिला तिची चूक कळली आणि आता त्या चुकांचं ती प्रायश्चित्त करणार आहे आणि सगळ्या चुका भरून काढणार आहे. हो खरंय. खरं तर मला तुम्हा सगळ्यांची माफी मागायची. मी सगळ्यांची खूप वाईट वागले. तुम्ही शिवाची नेहमी साथ दिली, घरच्यासाठी नेहमी होतात, माझी पण मदत केली आणि मी नेहमी तुमच्याशी वाईट वागले. मला हेही माहिती आहे की माझ्यातला बदल जरा धक्का देणार आहे, पण हळूहळू बसेल तुम्हाला विश्वास आणि कदाचित तुम्ही पण मला माफ कराल. नाही ही दिव्यताई नाही, हिच्या रूपात कोणतरी आहे, हिच्या अंगात कोणतरी आहे. नारळ घ्या. अरे नाही 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 असं ऐक नाही. अरे वेळेत आलात का? खरंच सुधारली ती. ठीक आहे, तुम्ही तुमचा वेळ घ्या. डोंट वरी, तुझंही चालू दे आरामात. हा नाही लो, ऐका ना, मला पण असं वाटतंय खरंच ती सुधारली नाही. म्हणजे चॉईस तुमचा आहे, पण मला असं वाटतं तुम्ही पण एक चान्स द्या की तिला. बास का बाई, अरे तुझ्यासाठी एवढं नाही करणार का आम्ही बाई? तू टेन्शन नको घेऊ. फक्त ना हे थोडं पचवायला जड जातं. एवढं तेव्हा बाकी सगळं पचतं ना, हेही पचेल, काळजी नको करू. हा? चला लागू कामाला.